नमस्कार, मी आपल्याला सांगू इच्छितो, हौसलों से उड़ान होती है, कोशिश करने वाले की हार नहीं होती है. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, मी लहानपणापासून कसा घडलो. माझा जन्म एक छोट्याशा खेडेगावात झाला. माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालंय आणि 1ली ते 10वी जिल्हा परिषद शिक्षण शाळेमध्ये झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मला शहरामध्ये येण्याची संधी मिळाली नाही. म्हणून गावात मिळेल ते काम मी केलं. गावात काम केल्यानंतर 99 ते 1994 ते 99 पर्यंत मी गावामध्ये काम केलं. काम केल्यानंतर मग लहान भाऊ मोठा झाल्यानंतर तो शेती सांभाळणे योग्य झाला. त्यानंतर मी शहरामध्ये आलो. शहरामध्ये आल्यानंतर मी इलेक्ट्रिकलचा व्यवसाय करायला लागलो. इलेक्ट्रिकलचा व्यवसाय करत असताना मला असं कुठेतरी वाटलं की आपणही स्वतः मालक व्हावं. म्हणून त्याच इलेक्ट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्टरकडे माझं लायसनला नाव टाकलं आणि लायसनला नाव टाकल्यानंतर मी एक परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर परीक्षा पण पास झालो आणि परीक्षा पास झाल्यानंतर आपलं स्वतःचं काही लायसन असावं, स्वतःची फर्म असावं, स्वतःची एखादी एजन्सी असावं म्हणून एक श्री आजोबाई इलेक्ट्रिकल नावाने एक संस्था स्थापन केली. आणि संस्था स्थापन करत असताना माझ्या मनामध्ये ध्येय होतं की आपण जसं बेरोजगार होऊन शहरामध्ये आलोय, बेरोजगार असताना शहरामध्ये आलोय, तसं बेरोजगारांसाठी आपण रोजगार उपलब्ध करून द्यावा, रोजगारांसाठी आपण सहारा बनावा. आपल्यामुळं एक किमान 100 लोकांचे घर चालावे आणि त्या 100 लोकांचा दाता, 100 लोकांचा मालक आणि 100 लोकांचं घर चालवण्यासाठी आपली मदत व्हावी अशी मला कुठेतरी खंत होती. म्हणून मी एक संस्था स्थापन करून महावितरण कंपनीमध्ये ITI झालेले कामगार, टेक्निकल कामगार आपण महावितरणला देतो आणि टेक्निकल कामगार दिल्यानंतर त्या मुलांचं सुद्धा त्याच्यावर घर चालतं आणि महावितरण कंपनीचा सुद्धा पदभार सांभाळला जातो. महावितरण कंपनी सुद्धा वसुली होती, महावितरण कंपनीचे सुद्धा कामं होतात. आणि ते करत असताना मला पुन्हा वाटतंय की माझं एवढं करून एवढ्यावरच न थांबता काहीतरी लोकांची सेवा करावी, काहीतरी आपल्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता व्हावं आणि ते कार्यकर्ता झाल्यानंतर कुठेतरी पद घेऊन आपण जनसामान्याची सेवा करावी, जनसामान्यांना आपण रोजगार उपलब्ध करून द्यावा. यानंतरही आपण जास्त रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो हे मला कुठेतरी वाटतंय. म्हणून मी राजकारणामध्ये यायचा विचार करतो आहे. म्हणून आपली सगळ्यांची जर साथ असेल तर मी राजकारणामध्ये येऊन नक्कीच एक करिअर घडून आणि बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल, बेरोजगारांना रोजगार देण्यासोबत माझ्या शेतकरी कष्टकऱ्यांना मी सेवा कशी देऊ शकेल, माझ्या गावकऱ्यांना, माझ्या मतदारांना मी सेवा कशी देऊ शकेल, माझ्या गावाचा विकास कसा करेल, माझ्या तालुक्याचा विकास कसा करेल यावर माझं पूर्ण लक्ष राहील. आणि मला जर मला मतदारांनी निवडून दिलं तर मी नक्कीच लोकांसाठी आणि जनसामान्यासाठी बेरोजगारीचा आधार बनेल, रोजगार उपलब्ध करून देईल. बेरोजगारी हटवून रोजगार कसा उपलब्ध करायचा हे मी जाणतो आणि सगळ्यांना बेरोजगारीपासून मुक्त कसं होईल याबद्दल माझी धडपड राहील. म्हणून सरांनी मला इथे बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल सरांचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.